हॅलो फ्रेंड, कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की SQL आणि डेटाबेस क्रिएट कसा करायचा किंवा SQL काय कॉन्सेप्ट आहे, SQL काय यूज करतो आणि SQLसाठी लागणारे म्हणजे रिलेशनल डेटाबेस जर मला सॉफ्टवेअर यूज करायचे असेल तर काय काय टूल्स यूज करावे लागतील आणि डेटाबेस हा काय असतो आणि क्रिएट कसा केला जातो. तर आपण आता नेक्स्ट टॉपिक बघू आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये, आताच्या लेक्चरमध्ये, की हाऊ टू क्रिएट अ टेबल. हाऊ टू क्रिएट अ टेबल. बरोबर आहे की मी टेबल कसा क्रिएट करेल. टेबलवर खूप साऱ्या कॉन्सेप्ट आहे. ऑलमोस्ट एका लेक्चरमध्ये नाही कम्प्लीट होणार. 2 किंवा ऑलमोस्ट 3 तर 4 लेक्चर आपले होतील. पण एकदम जेवढ्या इसेन्शियल आहेत तेवढ्या मी सगळ्या कॉन्सेप्ट इम्प्लिमेंट करेल. कारण की टेबल जर म्हटलं तर टेबलवर आपल्याकडे येतं सेट ऑफ रूल. तर ते रूल काय असतात, ते रूल किती इम्पॉर्टंट आहे आणि प्रत्येक इंटरव्ह्यूला आपल्याला एक्सप्लेन करावे लागतात. रूल एक्सप्लेन करावेच लागतात. तर आपण जाऊया पुढे की हाऊ टू क्रिएट अ टेबल. आता पहिले टेबल क्रिएट करण्याच्या अगोदर मी एक डेमो डेटाबेस तयार करून घेतो. क्रिएट काल जसं शिकवलं होतं, क्रिएट यूज करेल डेटाबेस कीवर्ड आणि जसं फर्स्ट किंवा मी नाव देतो DB स्टुडंट म्हणून मी डेटाबेसला नाव देतो. बरोबर. एक्झिक्यूट. DB स्टुडंट ऑलरेडी एक्झिस्ट. ॲक्च्युअल DB स्टुडंट नावाचा डेटाबेस माझ्या या डेटाबेसमध्ये ऑलरेडी आहे. तर मी जस्ट नाव चेंज करतो, DB स्टुडंट इन्फो म्हणून देतो, इन्फॉर्मेशन. ओके. क्रिएट अ डेटाबेस. ओके. डेटाबेस सक्सेसफुली क्रिएट झाला. पण आता बघा, ही जी विंडो आहे, ही विंडो हिला आपण SQL कमांड म्हणतो किंवा SQL विंडो म्हणतोय. ह्या कमांड प्रॉम्प्ट वर्क होतोय इथं चेक केल्यावर मास्टर डेटाबेससाठी. आणि मला डेटाबेस टेबल वगैरे डेटाबेसमध्ये तयार करायचे ते कोणत्या? DB स्टुडंटसाठी. मग आपल्याला ही विंडो त्या पर्टिक्युलर डेटाबेससाठी काम करायला पाहिजे. म्हणून याच्यासाठी 2 ऑप्शन आहे. मी काय करेल, इथं ड्रॉपडाऊनमध्ये हा डेटाबेस सिलेक्ट करून घेईल. जो भी माझा डेटाबेस आहे तो सिलेक्ट करून घेईल. या अदरवाईज मी काय करेल, एक कीवर्ड आहे आपल्याकडे, यूज कीवर्ड. यूज कीवर्ड यूज करेल अँड सिलेक्ट डेटाबेस. आणि याच्याने काय करेल की मला ही विंडो कशासाठी काम करायची आहे ही सिलेक्ट करून देईल. सिम्पल आहे. मी याच्या पुढे जातो आणि इथं लिहून देतो यूज. आता बघा, इथं अजून पण इथं मास्टर दिसतंय. तर मी लिहितो यूज DB स्टुडंट इन्फो. सिलेक्ट. ओके. आलं DB स्टुडंट इन्फो. मग आता ही GB विंडो आहे, ही माझी वर्कआउट होईल आता ह्या स्टुडंट इन्फो डेटाबेससाठी. आता या स्टुडंट इन्फो डेटाबेसमध्ये जर मी चेक केलं तर त्याच्यात आहे काय आताच्या करंट सिच्युएशनला? काही टेबल बनलेला आहे, काही सिस्टीमने डिफाईन केलेला काही टेबल आहे का? ओके. ओपन केला, डेटाबेस डायग्राम आहे, टेबल आहे. टेबलमध्ये पहिले आपण टेबल बघतोय म्हणून टेबल, सिस्टीम टेबल, फाईल टेबल, एक्सटर्नल टेबल नाही. युजर टेबल आपले काही नाही आहे याच्यात ना. कुठले टेबल आहेत, काही टेबल वगैरे काही नाही आहे. मग आता आपल्याला आपला टेबल क्रिएट करायचा आहे. हाऊ टू क्रिएट अ टेबल. कालच्या डेफिनेशनमध्ये मी म्हटलं होतं की DDL ही यूज केली जाते डेटाबेस मॅन्युप्युलेशनसाठी. आणि याच्यात तुम्ही एक बघितलं होतं की आपल्याकडे होती क्रिएट स्टेटमेंट. तर क्रिएट स्टेटमेंट यूज करत होतो क्रिएट अ न्यू ऑब्जेक्ट इन डेटाबेस. क्रिएट स्टेटमेंट यूज करत होतो क्रिएटिंग अ न्यू ऑब्जेक्ट इन डेटाबेस. मग डेटाबेस ऑब्जेक्ट काही असू द्या, टेबल, स्टोअर प्रोसिजर, फंक्शन, ट्रिगर. तर मी युजिंग क्रिएट करू शकतो. तर मी लिहितो पहिले क्रिएट. बरोबर. मला ऑब्जेक्ट तयार करायचे आहे, तर मी लिहिल टेबल. बरोबर. आणि मी देतो स्टुडंट. टेबलचं नाव देतो स्टुडंट. बरोबर. तर सिंटॅक्स जर लक्षात ठेवायचं, मी जसं ठेवतो मी त्या प्रकारे सांगतो. फर्स्ट जर यूज करेल मी क्रिएट. सेकंड यूज करेल टेबल कीवर्ड. ही सिक्वेन्स जर मी लक्षात ठेवली तर मला म्हणजे एवढं हार्ड नाही जाणार. अँड टेबल नेम. हां. अगेन पॅरेंथेसिस लागतात.
फोर्थ लागते आपल्याला सिग्नेचर, म्हणजे त्या भाषेत पॅरेंथेसिस. ठीक आहे, मी सिग्नेचर घेतलंय आणि आता या सिग्नेचरमध्ये मी डिफाईन करेल माझे कॉलम. टेबल कंटेन द कॉलम नाही, टेबल असं, टेबलच्या डेफिनेशनमध्ये असं असतं की टेबल कंटेन रो अँड कॉलम. परफेक्ट डेफिनेशनमध्ये काही अडचण नाही. पण रो कधी तयार होतो, जर तुम्हाला एक ब्लँक पेज दिलं, ब्लँक पेज आहे, त्याच्यात एक टेबल बनवलेला आहे, नेम, एज, ॲड्रेस, 3 कॉलम आहेत. तुम्ही काय करशाल, नेम, ॲड्रेस आणि एज, जेव्हा तिथं कोणाची तरी एंट्री फिल करशाल तेव्हा तिथं रो अफेक्ट होईल, पहिले रो नसतो. म्हणून आपण काय डिझाईन करतोय आता, कॉलम. तर कॉलमवर रूल्स आहेत, पण ते आता न घेता मी पहिले एक जस्ट बेसिक एक्झाम्पल समजवतो आणि मग ते रूल्स काय आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरलाच बघू. ठीक आहे, क्रिएट अ टेबल. आता ह्या ब्रॅकेटमध्ये मी लिहिल पहिले कॉलम नेम. फर्स्ट काय येईल माझ्या, मी इथं कमेंट लिहित राहतो, कॉलम नेम. हां, सेकंड लिहिल मी डेटा टाईप. ओके, आपल्याला डेटा टाईप पण घ्यायचे आहेत म्हणून ठीक आहे, डेटा टाईप, डेटा टाईप. आणि याच्यानंतर एक जस्ट लिहितो मी रूल्स, लिहितो काहीतरी रूल्स राहतील आपल्याकडे त्या टेबलवर. ठीक आहे, आता तर नाही आहे सध्या, आहेत पण आपण यूज करत नाही आहेत, हे लक्षात ठेवा. तर पहिले येईल आपलं कॉलम नेम. मग मी लिहितो की मला पाहिजे स्टुडंट RNO, रोल नंबर. तो राहील माझा डेटा टाईप इंटिजर, नंबर फॉर्मॅट म्हणजे इंटिजरमध्ये. आणि त्याला मी करतो तो, आता तर काही करत नाही, नंतर बघू आपण. ठीक आहे, देन सेकंड राहील माझ्याकडे स्टुडंट नेम. नेम राहील एन व्हॅर कॅर. मी लिहितो की 50 कॅरेक्टर. ठीक आहे, की मला लागतील त्याचे 50 कॅरेक्टर. ठीक आहे, कॉमा इथं लक्षात ठेवा मित्रांनो, कॉमा सेपरेट, कॉलम सेपरेट. कॉमा सेपरेट होतोय तर कॉलम पण सेपरेट होतोय. ठीक आहे, आणि एक लास्ट कॉलम घेतो स्टुडंट ॲड्रेस एन व्हॅर कॅर. मॅक्स घेतो, जेवढे लागतील तेवढे यूज करेल. ठीक आहे, मॅक्स बस. आता मला याच्या पुढे काही कॉलम घ्यायचा नाही आहे म्हणून मी इथं काही कॉमा सेपरेट करत नाही. पण लक्षात ठेवा, क्रिएट टेबल याला वरती मी शिफ्ट करून घेतो, कॉलम नेम, डेटा टाईप, रूल्स, क्रिएट टेबल, स्टुडंट, पहिला कॉलम स्टुडंट नेम, त्याच्या डेटा टाईप रूल्स आपण लावलेले नाही आहेत, स्टुडंट नेम एन व्हॅर कॅर, डेटा टाईप झाला, कॉमा सेपरेट, कॉलम सेपरेट, स्टुडंट ॲड्रेस एन व्हॅर कॅर. आता जर मी याला एक्झिक्यूट केला, एवढा एक्झिक्यूट, ओके म्हणतोय की कमांड कंप्लीट सक्सेसफुली. रिफ्रेश करतो, चेक करतो की स्टुडंट टेबल, हा स्टुडंट टेबल तयार झाला. आता या स्टुडंट टेबलमध्ये काय काय कॉन्सेप्ट आल्या, कॉलम जे आपण 3 कॉलम घेतलेले आहेत, स्टुडंट रोल नंबर इंटिजर आला, स्टुडंट नेम एन व्हॅर कॅर आला, स्टुडंट ॲड्रेस आला एन व्हॅर कॅर मॅक्स. कीज, आपण काही की वापरली का, की आहेत आपल्याकडे काही कॉन्सेप्ट, इंडेक्सिंग आहे किंवा प्रायमरी की वगैरे. कन्स्टंट, काही कन्स्टंट वापरले का. कन्स्टंट म्हणजे रूल्स, सेट ऑफ रूल्स म्हणजे झाले आपले कन्स्टंट. देन ट्रिगर, इंडेक्स वगैरे ह्या काही कॉन्सेप्ट आहेत का. करंटली आपण बघू की आपण काही वापरलेलं नाही आहे, फक्त काय केलेलं आहे, एक बेसिक्सचा टेबल क्रिएट केलेला आहे. आता ह्या टेबलमध्ये आपण नॉर्मलायझेशन, जे मी एक लेक्चर घेतलं होतं त्याच्यातली कोणतीही कॉन्सेप्ट वापरलेली नाही आहे. कारण की नॉर्मलायझेशन तुम्ही बघितलं होतं तर मी 3 रूल सांगितले होते तुम्हाला नॉर्मलायझेशनचे, की चेक करा, ते फर्स्ट लेक्चर आहे. फर्स्ट नॉर्मल फॉर्ममध्ये की डुप्लिकेट कॉलम नेम पाहिजे नाही, डेटा टाईप परफेक्ट पाहिजे, हे झालं डेटा टाईप, हा कॉलम नेम रिपीट नाही होणार, हे कॉन्सेप्ट सांगितलं आहे. आणि त्यातला सेकंड रूल सांगितला आहे की आपल्याला प्रत्येक टेबलला युनिकनेस मेंटेन करण्यासाठी एक युनिक आयडेंटिफायर यूज करावा लागेल, त्याला म्हणेल मी माझी प्रायमरी की. तर आता
हे जे कन्स्टंट आहे त्यांना म्हटलं आता कन्स्टंट. आता कन्स्टंट बघितले तर किती टाईपचे कन्स्टंट आहेत. आपल्याकडे 7 मेजर कन्स्टंट आहेत. 7च कन्स्टंट आहेत. पहिला आहे प्रायमरी की. जस्ट एक्सप्लेन करत नाही या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रायमरी की, आयडेंटिटी आणि बायनरी सर्च या 2-3 कॉन्सेप्ट मी लास्ट लेक्चरला घेईल. नेक्स्ट लेक्चरला सॉरी. प्रायमरी की मेंटेन द युनिकनेस टू एंटायर टेबल. फॉरेन की मेंटेन द रिलेशन बिटवीन टू टेबल. युनिक की मेंटेन द युनिकनेस टू एंटायर कॉलम. चेक नावाचा पण कन्सेप्ट आहे. चेक द कंडिशन ऑन कॉलम. डिफॉल्ट सेट द डिफॉल्ट व्हॅल्यू. इंडेक्स किंवा इंडेक्सिंग. रिट्राईव्ह अ डेटा फास्ट आणि नॉट नल. कंपल्सरी व्हॅल्यू त्या कॉलममध्ये टाकावी लागेल. तर हे 5 कन्स्टंट आहेत आपल्याकडे. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रॅक्टिकली हे कन्स्टंट इम्प्लिमेंट करू आणि मग याचे काय आहे ते थेरॉटिकल नोट डाऊन करेल मी, काही इश्यू नाही. थँक्यू. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. काय रिव्ह्यू असतील तुमचे द्या. थँक्यू.